आता पाहूयात मुंबई फास्ट. सुनील तटकरेंकडे खासदारकी, मुलीला पालकमंत्रीपद हे कोणत्या राजकीय गणितात बसत होतं असा खोचक सवाल शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केला. तसंच शिवसेनेकडे संख्याबळ असताना मुलाला आमदारकी मिळाली, तटकरेंकडे कोणता जादूटोणा आहे असं म्हणत त्यांनी एका प्रकरणाचा सुद्धा उल्लेख केला. राहुल गांधीच्या छांतरो की गुंज कार्यक्रमावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी टीकास्त्र डागले. काँग्रेस नेत्यांच्या कॉलेजमधील मुलींशीच राहुल गांधी संवाद साधणार असा आरोप मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. तर आम्ही शाळा खोलल्या शाखा नाही असं प्रत्युत्तर विजय वडेट्टीवार यांनी दिलं. नरेंद्र मोदींचा पंतप्रधान म्हणून शेवटचा दिवस. मोदी 6 ते 7 महिनेच पंतप्रधान राहणार असल्याचं भाकीत राऊतांनी वर्तवलंय. यावर नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिले. राऊतांनी स्वप्न बघणं बंद करावं, पंतप्रधान पदासाठी वेकेन्सी नाही असा टोला नवनाथ बन यांनी लगावला. नरेंद्र मोदी 2029-2034 पर्यंत पंतप्रधान राहतील आणि त्यांच्या मंत्रिमंडळात मी सुद्धा असेल असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. आम्हाला सत्तेवर येण्याची हाव नाही, पण लोक आम्हाला सत्तेत आणतील. काँग्रेसनं देशाची प्रगती केलेली नाही, त्यामुळे मोदींशिवाय दुसरा पर्याय नाही असं सुद्धा रामदास आठवले यांनी म्हटलं. काँग्रेसनं वंदे मातरमचे 2 तुकडे केले अशी घणाघाती टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. काँग्रेसनं कार्यकारिणी बैठकीत वंदे मातरमची 2 कडवी मान्य करण्याचा ठराव केला. यावरूनच अमित शहा यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. मुंबईतील जागा विकासकांना देण्याचा घाट घातल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी सरकारवर केला. मुंबईतील भूखंड घोटाळ्याविरोधात रविवारी मुंबईत आंदोलन केलं जाणार असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. रविवारी संध्याकाळी 5 वाजता नेव्हिल डिसुझा मैदानात आंदोलन केलं जाणार असून सर्वांना हातात तिरंगा घेऊन सहभागी होण्याचं आवाहन आदित्य ठाकरेंनी केलं आहे. डोंबिवलीतील खड्ड्यावरून अमित ठाकरेंनी सरकारला जाब विचारला. वर्षानुवर्ष शहरांची दुरवस्था होत असल्याची खंत व्यक्त करत उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा खासदार आहे ना, मग रस्त्याची एवढी वाईट अवस्था का असा प्रश्न अमित ठाकरेंनी उपस्थित केला. या ऊर्जा कथित TDR घोटाळ्यात अनेक उच्चपदस्थांचा सहभाग असल्याचा आरोप गणेश नाईकांनी केला. काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात गणेश नाईकांनी जनता दरबार घेतला. यावेळी त्यांनी हा गंभीर आरोप केला. TDR घोटाळ्याविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा त्यांनी दिला. भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू होत नाही असा दावा इस्कॉन खारघरचे अध्यक्ष डॉक्टर सुरतदासजी यांनी केला. अजित पवार यांनी देखील मी हा ग्रंथ दिला होता, परंतु त्यांनी हा ग्रंथ वाचला नसेल असंही त्यांनी यावेळी म्हटलं. अजित पवारांसोबत जे काही घडलं ती अत्यंत दुर्दैवी घटना होती असं सुरदास यांनी म्हटलेलं आहे. लोकसभेच्या सध्याच्या 543 जागांमधूनच महिलांसाठी 33% आरक्षण द्यावं, जागांचा हा आकडा पुढील 25 वर्षासाठी गोठवण्यात यावा अशी आग्रही भूमिका काँग्रेसने घेतली. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंग यांच्याकडून पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा एकदा रिमाइंडर नोटीस पाठवण्यात आली. 17 ऑगस्टला ही रिमाइंडर नोटीस पाठवण्यात आली. मुंबईच्या महापौर ऋतू तावडे आणि विरोधी पक्षनेते किशोरी पेडणेकर यांच्यातील वाद शिगेला पोहोचला. किशोरी पेडणेकरांकडून सातत्याने टीकेची झोड उठत असल्यानं ऋतू तावडेंनी पेडणेकरांना सडेतोड उत्तर दिले. ऋतू तावडेंनी पेडणेकरांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर खिचडी घोटाळ्याचा आरोप केला. महापौर निवासस्थानाबाहेर करण्यात आलेल्या बॅरिकेटिंगमुळे ऋतू तावडे वादात सापडल्या होत्या. बॅरिकेटिंगमुळे वाहतूक कोंडी होत असल्याची तक्रार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक रमाकांत रहाटेंनी केली होती. बॅरिकेड्स न हटवल्यास शिवसेना स्टाईलनं हटवले जातील असा इशारा दिल्यावर हे बॅरिकेड्स हटवण्यात आले. मुंबई महापौराच्या नावानं बनावट सही केल्याचं पत्र आढळलं तर त्यामुळे खळबळ झाली. हे पत्र परस्पर देण्यात येणार असल्याचा दावा महापौरांनी केला. याची महापौरांनी गंभीर दखल घेतली असून जनसंपर्क विभागाची चौकशी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कल्याण डोंबिवली महापालिकेची महासभेत होर्डिंगच्या विषयावरून गदारोळ झाला. यावेळी काँग्रेसच्या नगरसेवकांना भाजपा नगरसेवकांकडून महासभेत बोलू दिलं जात नसल्याचा आरोप काँग्रेसच्या गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी केला. बीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंनी एनटीएच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला. एनटीए संस्थाच बरखास्त केली पाहिजे अशी मागणी अभिजित दिपकेंनी केली. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज 82वी जयंती. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनी वीरभूमी या स्मृतीस्थळी जाऊन राजीव गांधींना अभिवादन केलं. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेस दिग्गज नेते यावेळी उपस्थित होते. मुंबईतील विलेपार्लेमधील प्रसिद्ध साठे कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या कार्यकर्त्यांमध्ये काल हाणामारी झाल्याची घटना घडली. त्या संदर्भात आज महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अमित ठाकरेंची भेट घेतली. मुलींवर हात टाकाल तर आम्ही मारणारच, साठे कॉलेजमधील राड्यावरून अमित ठाकरेंनी अभाविपला इशारा दिला. ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर एबीव्हीपी कार्यकर्त्यांनी सडेतोड उत्तर दिलं. अमित ठाकरेंच्या पत्रकार परिषदेत गुंडागर्दी करण्यात आली असा आरोप अभिषेक पवार यांनी केलेला आहे.
पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून शौर्य पदक जाहीर झाले. गडचिरोलीत अपर पोलीस अधीक्षक असताना नक्षलविरोधी कारवाईत दाखवलेल्या धैर्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या नेतृत्वाखालील पथकानं चकमकीत 3 नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. राज्यात SIRचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून पुढील टप्प्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार अंतिम मतदार यादी 27 ऑक्टोबर रोजी 4 नोव्हेंबर रोजी प्रकाशित होणार आहे. भारत निवडणूक आयोगानं राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना बुधवारी हा नवीन कार्यक्रम कळवलेला आहे. नवी मुंबई मनपा मुख्यालयात शिवसेनेतर्फे सभागृह नेते सागर नाईकांविरोधात आंदोलन करण्यात आले. मर्सिडीज सभागृह नेत्यांना गिफ्ट करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला. येणाऱ्या काळात रोज नवनवीन घोटाळे बाहेर काढू असा इशारा देखील यावेळी अंकुश कदम यांनी दिला. घाटकोपर माता रमाबाई आंबेडकर नगरमध्ये नालेसफाई न झाल्यानं मनसे आक्रमक झाली. 2 दिवसात नालेसफाई करावी अन्यथा कचरा कार्यालयात टाकण्यात येणार असा इशारा मनसे शाखाध्यक्ष अविनाश कदम यांनी दिलेला आहे. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर सध्या महापालिकेचे नामफलक मराठी भाषेत लावण्यात आले. मात्र या नामफलकावर उर्दू किंवा इतर भाषेतही नामफलक लावण्याची काही जणांकडून मागणी होते. हा नामफलक बदलण्याचा किंवा त्यावर अन्य भाषेचा समावेश करण्याचा प्रयत्न झाल्यास वाद निर्माण होऊन शहरातील वातावरण बिघडेल असा दावा यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला. अंबरनाथ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाबाहेर भाजप नगरसेवकांनी उपोषण केले. धरणात पुरेसा पाणीसाठा असूनही शहरात 8-8 दिवस पाणी येत नसल्यानं बदलापूरच्या तुलनेत भेदभाव केल्याचा आरोप करण्यात आला. लवकरच पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल असं स्पष्टीकरण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी केलं. मुंबईकरांचा प्रवास आता गारेगार होणार आहे. एसी डबल डेकर बस घेण्याच्या प्रस्तावाला बेस्ट समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. 2022 मध्ये 200 एसी डबल डेकर बस घेण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला होता. या निर्णयानुसार बेस्टच्या ताफ्यात 50 बस दाखल झाल्या. मात्र उर्वरित 150 बस खरेदीला ब्रेक लागला होता. मुंबई पोलिसांच्या अश्वदलासाठी गृह विभागाने 1,27,00,000 रुपयांचा निधी मंजूर केला. या निधीतून नवीन घोडे, साहित्य, वैद्यकीय तपासणी आणि प्रशिक्षकांचं वेतन यावर खर्च केलं जाणार आहे. सध्या अश्वदलात 16 घोडे आहेत. पालघरच्या दापचरी इथं 1,395 एकर जागेवर आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. पणन मंत्री जयकुमार रावल यांनी जागेची पाहणी केली. मुंबई अहमदाबाद महामार्ग, मुंबई वडोदरा द्रुतगती मार्ग आणि वाढवण बंदराजवळील या बाजारपेठेमुळे शेतमाल थेट देश विदेशात पोहोचण्याचा मदत होणार. झेंझीपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशानं मोदी सरकार दररोज एका केंद्रीय मंत्र्याला एका विद्यापीठात पाठवण्याची योजना आखते. या माध्यमातून तरुणांशी संवाद साधणं, त्यांच्या समस्यावर चर्चा करणं आणि देशासमोरील मुद्द्यांबाबत त्यांचा दृष्टिकोन समजून घेणं हा या योजनामागील उद्देश आहे. मुंबईतील तरुणांना प्रशासनाच्या कामकाजाशी थेट जोडण्याच्या उद्देशानं महायुती सरकारनं एक नवा उपक्रम हाती घेण्याची तयारी सुरू केली आहे. झेंझी अर्थात पिढीतील तरुणांसाठी मुंबई पालिकेत विशेष फेलोशिप कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे. तरुणांना शहर प्रशासन, नागरी विकास आणि विविध सार्वजनिक प्रकल्पांमध्ये प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळणार आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना दरमहा 2,000 रुपये पॉकेट मनी मिळवून देण्यासाठी शिक्षण विभागाचा प्रयत्न सुरू आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना पॉकेट मनी म्हणून कमवा आणि शिका या धर्तीवर महिन्याला 2,000 रुपये देण्याबाबत उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचा विचार सुरू आहे. मुलींच्या शिक्षणासाठी शासनानं पुढाकार दर्शवलेला आहे. पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांच्या सुविधांचा दर्जा वाढणार आहे. रेल्वे स्थानकावरील स्वच्छतागृहांमधील अस्वच्छतेच्या तक्रारी कायम येत असतात. अशातच आता पश्चिम रेल्वेनं मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रवाशांना विमानतळ स्टाईलचं स्वच्छतागृह मिळणार आहे. सर्व त्रुटी दूर करून दर्जेदार स्वच्छतागृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यात गाजलेल्या आदर्श गृहनिर्माण संस्था भूखंड वाटप घोटाळ्यानंतर सरकारी भूखंड वाटपावर घातलेली बंदी अखेर राज्य सरकारनं उठवली आहे. सहकारी गृहनिर्माण संस्थांना शासकीय जमीन वाटप करण्यासंदर्भातील सुधारित धोरण जाहीर केलं आहे. ठाणे नवी मुंबई कल्याण पालघर परिसरातील नागरिकांसाठी धक्कादायक बातमी. म्हाडाच्या कोकण मंडळाची दिवाळीत अपेक्षित 6,000 परवडणाऱ्या घरांची लॉटरी अडचणीत आली आहे. 20% योजनेतील घरं म्हाडाऐवजी स्थानिक प्राधिकरणांकडे देण्याचा प्रस्ताव असल्यानं घरांची उपलब्धता घटण्याची शक्यता आहे. सोन्या चांदीच्या दरात एकाच दिवसात विक्रमी वाढ झाली. सोन्याच्या दरात प्रतितोळा 4,500 रुपयांची वाढ झाली तर चांदीच्या दरात किलोमागे 11,000 रुपयांची वाढ झाली. बेस्ट मुंबईकरांच्या सेवेत 150 नवीन एसी डबल डेकर बस दाखल करणार आहे. त्या प्रस्तावाला बेस्ट समितीने मंजुरी दिली असून बस 12 वर्षासाठी चालकासह भाडेतत्वावर घेण्यात येणार आहे. काही बस ओपन डेक स्वरूपातील असतील. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणारं विशेष रेल्वेचं भाडं नियमित गाड्यांपेक्षा 1.5 ते दुप्पट असतानाही या गाड्यांना प्राधान्य कमी मिळते. त्यामुळे प्रवाशांना तासनतास विलंबाचा सामना करावा लागतो. यंदा मध्य रेल्वेनं 246 तर पश्चिम रेल्वेनं 60 विशेष फेऱ्या जाहीर केल्या. इंडिगोच्या वेबसाईट आणि ॲपमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं प्रवाशांना तिकीट बुकिंग आणि ऑनलाईन चेक इन करताना अडचणींचा सामना करावा लागतो. फ्लाईटची माहिती मिळत नसल्यानं प्रवाशांना त्रास झाला. समस्या सोडवण्यासाठी कंपनीचे प्रयत्न सुरू असून इंडिगोनं प्रवाशांची माफी मागितली. यंदा गणेशोत्सव 12 दिवसांचा असणार आहे. 14 सप्टेंबरला बाप्पाचं आगमन होऊन 25 सप्टेंबरला विसर्जन होईल. 2017 नंतर प्रथमच असा योग आला. पंचांगकर्त्यानुसार हा दुर्मिळ योग नसून तिथीच्या गणितामुळे उत्सवाचा कालावधी वाढलेला आहे.
कोर्टाच्या तात्पुरत्या निर्णयामुळे गणेश भक्तांना मोठा दिलासा मिळाला. 6 फूटपेक्षा जास्त उंच मूर्तीबाबत हायकोर्टानं गणेश भक्तांना दिलासा दिला. 6 फुटापेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती नैसर्गिक प्रवाहात विसर्जित होऊ शकते असा निर्णय हायकोर्टाने दिला. 6 फुटांपेक्षा कमी उंचीच्या गणेश मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित कराव्यात असे निर्देश हायकोर्टाने दिले. यंदा गणेशोत्सव 12 दिवसांचा असणार आहे. 14 सप्टेंबरला बाप्पाचं आगमन होऊन 25 सप्टेंबरला विसर्जन होईल. 2017 नंतर प्रथमच असा योग आलाय. पंचांगकर्त्यानुसार हा दुर्मिळ योग नसून तिथीच्या गणितामुळे उत्सवाचा कालावधी वाढलाय. गणेशोत्सव जवळ आलेला असताना पीओपीच्या प्रश्नावरील अंतिम निकाल प्रलंबित आहे. त्यामुळे सरकारने याबाबत कोर्टाला स्पष्टता देण्याची विनंती केली. या विनंतीनंतर खंडपीठाने याविषयी सुनावणी ठेवली आहे. पीओपीचं समर्थन करणाऱ्या याचिकेवरील युक्तिवाद पूर्ण झाला असून खंडपीठानं निकाल राखून ठेवला. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता 1ली ते 8वीच्या 41 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना मोफत दफ्तर मिळणार आहे. यासाठी सरकारने 174 कोटी 19 लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. 3 वर्षाच्या विधी अभ्यासक्रमाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली. उपलब्ध 19,396 जागांपैकी 14,948 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली. यंदा 48,751 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर 40,403 विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरलेले आहेत. महाराष्ट्रावर चिंतेचे ढग दाटून आले. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने चिंता वाढली. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कमी पावसाचा भाग हळूहळू वाढत चाललेले. ऑगस्टच्या सुरुवातीपासून अनेक भागात पावसानं ओढ दिल्यामुळे पूर्वी समाधानकारक स्थितीत असणारा भाग आता हळूहळू तुटीत जात आहे. ठाणे-बोरिवली भुयारी मार्गाच्या खोदकामातून निघणारा माती दगडाचा भराव निवासी परिसरात साठवल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये संताप. याची दखल घेत मंत्री गणेश नाईकांनी अधिकाऱ्यांना 15 दिवसात भरावाची नियमानुसार विल्हेवाट लावण्याचा आदेश दिलेत. अन्यथा काम थांबवण्याचा इशारा देण्यात आला. मुख्यमंत्री काका आमच्याकडे रस्त्याकडे लक्ष द्या अशी हाक टेंबिवलीच्या चिमुकलींनी दिली. भिवंडी तालुक्यातील टेंबिवली खारबाव या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. खराब रस्त्यांमुळे शाळेला जायला उशीर होतो. चिखलानं कपडे खराब होतात अशी व्यथा यावेळी मांडत शाळकरी मुलींनी रस्ता दुरुस्तीसाठी थेट मुख्यमंत्र्यांना हाक दिली. मुंबईतील मालवणी भागात निर्माणाधीन इमारत कोसळली. 3 मजली घराच्या बांधकामाला सुरुवात करण्यापूर्वीच ही इमारत कोसळली असून या दुर्घटनेत काम करणारे 2 कामगार जखमी झालेत. जखमींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. घटनेनंतर परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं. JNPA जवळच्या समुद्रात एका बुडणाऱ्या बोटीला आणि या बोटीवरील 9 खलाशांना वाचवण्यात पोलिसांना यश आलं. इंजिन रूममध्ये पाणी शिरल्याने बोटीचं इंजिन बंद पडलं या आणि बोट बुडू लागली. मुंबई पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं मदतकार्य सुरू करून बोटीवरील 9 मच्छीमारांना वाचवलं. मुंबई-पुणे एक्सप्रेसवरील कनेक्टिंग लिंकवर एका कारमधून जीवघेणं स्टंट केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला. भरधाव वेगानं धावणाऱ्या कारमधून अर्ध शरीर बाहेर काढत तरुण सेल्फी घेत असल्याचे या व्हिडिओत दिसतं. एका वाहन चालकानं या प्रकार आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. नालासोपाऱ्यात एका अल्पवयीन कार चालकानं 2 महिलांना उडवलं. यात एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली. 17 वर्षीय अल्पवयीन मुलगा कार चालवत होता. अपघातात 37 वर्षीय श्रेया मिसाळ याचा मृत्यू झाला. कार मालक राजेश शहा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 2 लहान मुलांच्या डोक्यावरून आईचं छत्र आहे. मुंबईत मराठी न बोलणाऱ्या टॅक्सी चालकांवर कारवाईला सुरुवात करण्यात आली. दादर परिसरात आरटीओची पथकं दाखल झाली असून या पथकांद्वारे मराठी बोलता न येणाऱ्या टॅक्सी चालकांची तपासणी केली जाते. या तपासणी अंतर्गत मराठी बोलता न येणाऱ्या पहिल्या टॅक्सी चालकावर कारवाई करण्यात आली. ठाणे रेल्वे स्थानकात आरटीओचं भरारी पथक दाखल झालेले. भरारी पथकाकडून रिक्षा चालकांना मराठी येते की नाही याची तपासणी केली जाते. 6 ठिकाणी हे भरारी पथक नेमण्यात आले. रिक्षा चालकांना मराठी न आल्यास त्यांच्यावर कारवाई करत नोटीस बजावण्यात येते. कुर्ला भागात मराठी न बोलणाऱ्या रिक्षा चालकावर आरटीओच्या पथकाकडून कारवाई करण्यात आली. कारवाईत मराठी बोलता न येणाऱ्या रिक्षा चालकांना नोटीस देण्यात आली. नवी मुंबईत आरटीओच्या पथकाकडून मराठी न बोलणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली. मराठी न येणाऱ्या रिक्षा चालकांना 30 दिवसांची नोटीस देण्यात आली. मुंबईत एका टॅक्सी चालकाची मुजोरी दिसून आली आहे. प्रवाशानं ओटीपी मराठीत सांगितल्यानंतर कॅब चालकानं प्रवाशासोबत वाद घातला. ओटीपी इंग्रजीतूनच सांगावाचा आग्रह या टॅक्सी चालकानं केला. इतकंच नाही तर टॅक्सी चालकानं प्रवाशावर आरेरावी केल्याचंही व्हिडिओतून दिसलं. अंबरनाथमध्ये ड्रग्ज विक्री प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत आरोपींना अटक केली. आता या ड्रग्ज माफियांची अनधिकृत घरं पाडण्याची मागणी पोलिसांनी नगरपालिकेकडे केली. भगतसिंगनगर आणि सिद्धार्थनगर परिसरातील आरोपींच्या घरावर कारवाई करण्याबाबत पत्र देण्यात आलं. मुंबईतील अंधेरी परिसरात असलेल्या प्रसिद्ध जिमीज बर्गर हॉटेलमध्ये एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला. हॉटेलमध्ये मागवलेल्या व्हेजिटेरियन बर्गरमध्ये थेट काचेचा तुकडा आढळल्यानं खळबळ उडाली. या प्रकरणी अन्न आणि औषध प्रशासन आणि आंबोली पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली. मुंबईतील चारकोप परिसरातून बालमजुरीचा धक्कादायक प्रकार समोर आला. चारकोप पोलिसांनी कारवाई करत एका कंपनीत काम करणाऱ्या 13 अल्पवयीन मुलांची बालमजुरीतून सुटका केली आहे. मुलांच्या देखभालीकडेही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कंपनीचा मालक आणि चालकाविरोधात चारकोप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
घाटकोपरमध्ये दुबईहून सुट्टीसाठी आलेल्या 35 वर्षीय सपना गंजी यांचा संशयास्पद मृत्यू झाला. सासू धनलक्ष्मी हिने मोलकर आणि कुटुंबीय यांच्या मदतीनं सपनाच्या हत्येचा कट रचल्याचं पोलीस तपासात समोर आले. 16 ऑगस्ट रोजी सपनाच्या काचेचा ग्लास मारून डोळ्यात मिरची पूड टाकून ओढणीनं गळा आवळल्याचा आरोप दरम्यान करण्यात आलाय. तर या दरम्यान या प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली. उल्हासनगर